ईद उल अधा के रिलेटेड प्रिपरेशन हमने पिछले हफ्ते से ही शुरू किए थे। सभी मौलाना और जो यहाँ के लोग हैं उनसे लगातार हम संपर्क में थे। हमारी फुट पेट्रोलिंग भी लगातार जारी थी और सभी जो डिस्टरबेंस करने वाले एलिमेंट्स है उन पर भी हमारा वॉच था। आज भी थोड़ा बंदोबस्त हमने सभी जगह लगाया है और अगले 2 दिन में भी पुलिस बंदोबस्त अच्छा रहेगा। मैं सभी मुस्लिम भाइयों को पुलिस कमिश्नर की तरफ से अदा की मुबारकबाद देता हूँ। हमारे ऑफिसर्स ने जो गाइडलाइंस दिए हैं और आपके सभी उलमा ने जो गाइडलाइन दिए है उनका आप पालन करें और ये त्योहार खुशी से आप मनाइए। कहीं भी कुछ आपको नजर आता है तो जरूर पुलिस स्टेशन को आप इन्फॉर्म कर सकते हैं। सोशल मीडिया पर अगर कुछ अफवाहें वगैरह होती है, कोई गलत मैसेज आता है, उसको नजरअंदाज करें और तुरंत वो पोलीस स्टेशन में इसके बारे में ईदच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासूनच आमचे सर्व अधिकारी आणि टीम हे सर्वांच्या संपर्कात होते आणि कुठेही काय अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती। सोशल मीडियावर वॉच होता आणि लोकांशी आमचा चांगला संपर्क होता। आजही चांगला सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पुढील 2 दिवस वासी ईद आणि तिवासी ईद त्या दिवशी सुद्धा आम्ही चांगला बंदोबस्त ठेवणार आहोत आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ईद उल अधाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी कुर्बानीच्या अनुषंगाने जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत या दृष्टीने आपलं सर्वांचं वर्तन राहावं आणि या उत्सवाचा त्यांनी सर्वांनी आनंद घ्यावा। त्या पार्श्वभूमीवर कसा पोलीस बंदोबस्त होता आणि कसं वातावरण आहे म्हणजे मुंब्रा कोलकाता परिसरातलं ओव्हरऑल? ईदच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासूनच आमचे सर्व अधिकारी आणि टीम हे सर्वांच्या संपर्कात होते आणि कुठेही काय अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती। सोशल मीडियावर वॉच होता आणि लोकांशी आमचा चांगला संपर्क होता। आजही चांगला सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पुढील 2 दिवस वासी ईद आणि तिवासी ईद त्या दिवशी सुद्धा आम्ही चांगला बंदोबस्त ठेवणार आहोत आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ईद उल अधाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी कुर्बानीच्या अनुषंगाने जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत या दृष्टीने आपलं सर्वांचं वर्तन राहावं आणि या उत्सवाचा त्यांनी सर्वांनी आनंद घ्यावा।